नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण व्याकरणातील बातमी लेखन हा भाग पाहणार आहोत. बातमी लेखन करत असताना आजचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. प्रसारमाध्यमं खूप वाढलेली आहेत. जग अत्यंत जवळ आलेलं आहे. जगात कुठलीही घडलेल्या घटना त्याची अचूक माहिती आपल्याला घर बसल्या आपल्या वर्तमानपत्रात, आकाशवाणीवर, दूरदर्शनवर, प्रसार माध्यमांच्याद्वारे सविस्तरपणे कळते. रोजच्या जीवनात अगदी जलवाहिनी नादुरुस्त झाल्यावर उद्या शहरात पाणीपुरवठा बंद होईल अशाही मथळ्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. त्याचबरोबर भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी अशा पद्धतीच्या राष्ट्रीय स्तरावरच्याच बातम्याही आपल्याला कळतात. माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन या महत्त्वाच्या घटनांबाबत सर्व बातम्या आपल्याला कळतात. परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या या बातम्या असतात. हाच खऱ्या अर्थाने बातम्यांचा उद्देश असतो. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे आणि म्हणून वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे म्हणजेच बातमी लेखन करणे होय. हे आज महत्त्वाचे कौशल्य ठरते. बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते, ज्यात काय घडते, कधी घडले आणि कुठे घडले आणि कसे घडले, कोण कोण उपस्थित होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. ते म्हणजे बातमी. बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे. तर बातमी लेखनासाठी आवश्यक गुण: आपल्या अंगी लेखन कौशल्य असणं महत्त्वाचं आहे. भाषेचं उत्तम ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. व्याकरणाची जाण असणं महत्त्वाचं आहे. सोपी सुटसुटीत वाक्यरचना करून समग्र वाचनाच्या आधारे आपण बातमी लेखन करू शकतो. कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करत असताना खालील गोष्टीचे भान राखणे महत्त्वाचे असते. घटनेची विश्वासार्हता, तटस्थ भूमिकेतून लेखन, घटनेचा अचूक व योग्य तपशील, प्रत्यक्ष घडलेले लेखन होणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या मनाची कोणतीच बाब त्यामध्ये समाविष्ट करता येऊ शकत नाही. तर बातमी तयार करण्याचे निकष पाहूया आपण. तर निकषामध्ये शीर्षक हे महत्त्वाचं आहे. बातमीचा मथळा हा संपूर्ण बातमीचा घटनेचा आरसा असतो. यामध्ये दिनांक, स्थळ, कालावधी, संबंधित व्यक्ती याचा अचूक उल्लेख असावा. घटना घडण्याच्या स्थितीप्रमाणे बातमी लेखनात काळाचा वापर केला जातो. जलक्षोभ, त्याचबरोबर आपण कोणाचीही भावना दुखावता कामा नये असे शब्द किंवा असे वाक्य बातमीमध्ये नसावेत. बातमी लिहित असताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करावासा वाटतो तो म्हणजे खऱ्या अर्थानं बातमी लेखन करत असताना मुद्दा म्हणजे तपशील द्यावाच लागतो. तपशील देणे गरजेचं आहे. आणि बातमीचं क्षेत्र सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय, शालेय, शैक्षणिक, सामाजिक, वाङ्मयीन, वैद्यकीय, त्याचबरोबर वैज्ञानिक, दैनंदिन घटना या घटनाच्या संदर्भात घडलेल्या बातम्या तयार होतात. बातमी तयार करणे ही एक मूल्यमापन कृती आपण पाहूया. दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे किंवा दिलेली सूचक शब्दावरून बातमी तयार करणे आणि कार्यक्रमाची बातमी तयार करणे ही बातमीचं क्षेत्र आहे. आता जर आपण बातमीच्या नमुना कृती जर आपण पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की राजभाषा मराठी भाषा दिन साजरा केल्यानंतर आलेल्या वृत्तपत्रातील या आपण बातम्या पाहतो. बातमी लेखन करत असताना जो शीर्षक मथळा आहे तो अगदी म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा इतकंच नव्हे तर शीर्षकावरून बातमीचा मतितार्थ त्यावरून लक्षात येतो. एकूणच बातमीची सुरुवात, बातमीचा मध्य, बातमीचा शेवट या सर्व बाबी बातमी लेखनात घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.